नमस्कार, कुक विथ तेजस्वीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला कोळंबी बटाटा रस्सा सोप्या पद्धतीने पण अतिशय चविष्ट कसा बनवायचा ते बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे वाटण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे, अर्धी वाटी सुके खोबरे, 8-10 लसूण पाकळ्या हे सर्व अर्धा चमचा तेलावर ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घेतले आहे। कांदा, खोबरा, लसूण सर्व काही थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे। आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। त्यासाठी त्याआधी इथे मी त्यामध्ये 2 चमचे आपल्या घरी जो मसाला असतो घरगुती मसाला तो टाकणार आहे। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरमध्ये कांदे खोबरे वाटून घेत असताना त्यामध्ये मी थोडे आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर सुद्धा टाकून वाटून घेतला आहे। त्यामुळे खूप छान चव आणि रंग येतो। इथे मी कढईमध्ये 1.5 पळी तेल तापत ठेवले आहे। आता मी इथे कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन घेणार आहे। फोडणी दिल्यानंतर जो मसाला तयार करून घेतला होता तो मसाला तेलामध्ये 4 ते 5 मिनिटं स्लो गॅस करून परतवून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये 4 ते 5 मिनिटं मस्त परतवून घ्यायचा आहे। त्यामुळे रस्सा अतिशय छान बनतो मसाला तेलावर परतून घेतल्यामुळे। इथे मी कोळंबी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता आता तेलावर परतल्या गेल्यामुळे मसाल्याचे वाटण किती छान दिसते आहे। आता त्यामध्ये जे स्वच्छ धुवून कोळंबी घेतली होती ती सर्व टाकून एकत्र करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला कोळंबी बटाट्याचा रस्सा बनवायचा आहे। त्यामुळे भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन ते यामध्ये रस्स्यासाठी लागेल एवढे ओतून घेणार आहे आणि सर्व पुन्हा एकत्र करून घेणार आहे। 2 बटाटे इथे मी कापून घेतले आहेत। आता ते सुद्धा ह्या कोळंबीच्या रस्स्यासोबत एकत्र करून झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेणार आहे। 10 मिनिटे झाली आहेत। आता झाकण काढून चेक करून घेते रस्सा शिजला आहे का ते। आता इथे मी रस्स्यामध्ये किचन किंग मसाला टाकत आहे। किचन किंग मसाल्याने चव खूप छान येते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। जर किचन किंग मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। आता पुन्हा सर्व एकत्र करून झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवून घेणार आहे। कोळंबी बटाटा रस्सा आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने करून पहा, तुम्हाला खूप आवडणार आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।